महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गौतम नगर सुरेगाव येथे 65वा वर्धापन दिन साजरा। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा व सुरेगाव सरपंच ग्रामस्थ यांच्या वतीने संपन्न। सविस्तर वृत्त असे की सुरेगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला 65 वर्षे पूर्ण झाल्याने वर्धापन दिन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साजरा करण्यात आला। प्रथमच या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पदाधिकारी यांचा शाल पेन पुष्पगुच्छ देऊन सत्कार संस्थेच्या वतीने स्वागताध्यक्ष रमेश निकम सर यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला। प्रथम प्रास्ताविक सूत्रसंचालन रमेश निकम सर यांनी केले तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रथम महिला जिल्हा पदाधिकारी अनिता कांबळे व सुनीता कांबळे, मीरा जाधव, निकमताई यांच्या हस्ते महिला लोकनियुक्त सरपंच सुमन वाल्मिक कोळपे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला। भारतीय बौद्ध महासभा महिला नूतन जिल्हा पदाधिकारी वनिता कांबळे, पर्यटन जिल्हा सचिव अनिता कांबळे, पर्यटन जिल्हा सचिव मीरा जाधव, जिल्हा संघटक यांचा सत्कार सुरेगाव ग्राम शाखेच्या वतीने करण्यात आला। या वर्धापन दिनानिमित्त मान्यवर पाहुण्यांचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व सुरेगाव ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामध्ये महिला पदाधिकारी सुमन वाल्मिक कोळपे, सरपंच सदस्य उज्ज्वला महेश निकम, सदस्य सीमा दीपक कदम यांचा सत्कार करण्यात आला। सीताराम मोकळ, गौतम बनकर, नानासाहेब जगताप, विजय भातनकर, दशरथ कांबळे, भगवान दळवी, गौतम वाहुळ, सूर्यकांत निकम, यशवंत निकम, रावसाहेब निकम, केशव निकम, मोतीराम निकम, महेश निकम, सत्यवान निकम, विशाल लोंढे यांच्या हस्ते मान्यवर नूतन पदाधिकारी सदस्य दादासाहेब जगताप, सुभाष गायकवाड, दिलीप शर्माळे, प्रकाश वायकर, बाळासाहेब हाळनोर, अनवर शेख, विशाल जाधव, राजेंद्र मेहरखाम, जेम्स गायकवाड यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। तर उत्कृष्ट पत्रकार रवींद्र जगताप यांचा सत्कार रमेश निकम सर, महेश निकम, विशाल लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला। तर माजी सभापती वाल्मिक आप्पा कोळपे, अंबादास धनगर, मोतीराम निकम, यशवंत निकम, सुरेगाव ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला। 65वा वर्धापन दिन साजरा होत असताना विशेष म्हणजे उत्कृष्ट कामे करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला। गौतम पगारे, वाल्मिक कोळपे, मोतीराम निकम, अंबादास धनगर यांची भाषणे झाली। त्यामध्ये स्मारकाला राज्याचे पर्यटन स्थळ घोषित करावे, सुशोभीकरण करावे, स्मारकांची जागा 7/12 यावी अशा मागण्या करण्यात आल्या। पुढील वर्षी याहीपेक्षा मोठा कार्यक्रम व्हावा अशी मागणी करण्यात आली। शेवटी आभार महेश निकम, सूर्यकांत निकम यांनी मानले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धापन दिनाच्या दिवशी रमेश निकम सर यांचा वाढदिवस असल्याने उत्तम दाभाडे, नायब तहसीलदार, प्रथम महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली अहिरे, शोभा दाभाडे यांनी स्मारकाला अभिवादन करून रमेश निकम सर यांचा जिल्ह्याच्या वतीने वाढदिवसा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तर नूतन महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली अहिरे यांचा सत्कार उज्ज्वलाताई निकम यांच्या हस्ते करण्यात आला। तर शोभा दाभाडे यांचा सत्कार निकमताईंच्या हस्ते करण्यात आला। तर उत्कृष्ट नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे यांचा सत्कार गौतम वाहुळ, उत्कृष्ट बौद्धाचार्य अण्णासाहेब झिने यांचा सत्कार गौतम पगारे यांच्या हस्ते करण्यात आला। सर्वांना ग्रामस्थ, उपासक उपासिका यांना लाडू फरसाण वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। ऐतिहासिक इतिहास जपण्यासाठी आमचे पूर्वज यांनी जे काही समजा इतिहास जपण्यासाठी
भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रयत्न केले ते यांच्या विद्यमान सहकार्याने कोपरगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर यांच्या सहकार्याने या पुतळ्याचे या ठिकाणी अनावरण करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे कारखाना कामगार वर्ग तर्फे आणि भारत सरकारचे माजी कायदेमंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मॅनेजिंग डायरेक्टर मेजर बीजी देशमुख यांच्या हस्ते शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर 1958 रोजी 15 नोव्हेंबर 1958 रोजी या पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर याला नाही तर सर्व दिवे लावतात याला नाही तर सर्व दिवे लावतात पण याला जो दिवा लावतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। महाराष्ट्रात याचं एक ऐतिहासिक स्थान आहे आणि म्हणून या अशा वास्तूचं एक आज वर्धापन दिनानिमित्त इथं कार्यक्रमाचं नियोजन आपले जिल्ह्याचे जिल्हा संघटक तसे चॅनलचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हा बालरक्षक संघ यांचे आमचे परममित्र आदरणीय रमेशजी निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे वर्धापन दिन असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा तसेच स्थानिक चळवळीतील सर्व स्थानिक ग्रामस्थ मान्यवरांना इथं पाचारण केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कोळपेवाडी गावामध्ये या ठिकाणी माजी खासदार शंकररावजी काळे साहेब यांच्या प्रयत्नाने त्याचप्रमाणे सुरेगावातील जे आपले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते होते कर्मचारी होते यांच्या महत् प्रयत्नातून त्या ठिकाणी आंबेडकर स्मारक या ठिकाणी पूर्णत्वास आला आणि त्याचा वर्धापन दिनाची एक स्मरण आठवण म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन इथल्या सुरेगावातील भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी इथं घेतलेलं आहे आणि म्हणून प्रथम मी इथल्या स्थानिक चळवळीच्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। तदनंतर या ठिकाणी ज्यांचं खऱ्या अर्थाने संबंध जिल्ह्याला एक आम्हाला मार्गदर्शन असतं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे शिक्षक संघटनेच्या माध्यमातून असो अगर बालरक्षक संघ असो या माध्यमातून एक पत्रकार म्हणून संबंध त्यांचं वेगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे, योगदान आहे आणि म्हणून हे काम करत असताना त्यांचा वाढदिवस आणि त्यांनी दिलेलं निमंत्रण वर्धापन दिनाचं या माध्यमातून मी माझी मिसेस प्राध्यापिका कुंदा भारूड ही शिशुलामाई काळे विद्यालयामध्ये 13 वर्ष प्राध्यापिका होती। मी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे आणि म्हणून या कोळपेवाडी सुरेगावची आमची नाळ जुळलेली आहे कारण निकम तिथला मेरकाम परिवार आमचा गोत्र परिवार आहे, नातेवाईक परिवार आहे आणि म्हणून या ठिकाणी गेल्या 12 ते 15 वर्षापासून मी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचा तालुका अध्यक्ष होतो। गौतमजी सूर्यकांत आणि आमचे मार्गदर्शक निकम गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे। बिहारामध्ये म्हणून कार्यक्रम घेतलेले त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी वेळोवेळी आलेलो आहे आणि म्हणून हे सुरेगाव कोळपेवाडी भाग म्हणजे एक आमचं प्रेरणास्थान आहे। इथं ज्या मुवमेंट होतात आंबेडकर चळवळीच्या सुरेगावमधून तर संबंध तालुक्याला दिशा देण्याचं काम या कोळपेवाडी आणि सुरेगावातून निकम परिवार असेल, इथले सर्व मेरकाम असतील, इथले आंबेडकर चळवळीचे जुने कर्मचारी असेल त्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून एक भारतीय बौद्ध महासभेचं काम करीत असताना सामाजिक पत्रकारिता वेगळ्या प्रबोधनात्मक काम करीत असताना निकम सरांची आठवण येत असते आणि निकम सरांचं काम हे प्रचंड व्यापक स्वरूपात आहे। शिक्षण क्षेत्रातील असून धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी त्यांचा तालुक्याला लाभ होत असतो आणि म्हणून सर किती वय सुरू तुमचं वर्ष 49 सुरू होईल 49 झालं तर सरांना 48 वर्ष पूर्ण होऊन 49 वर्षात पदार्पण सरांचं आहे। भविष्य काळामध्ये त्यांच्या हातून धार्मिक सामाजिक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी मी गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि या 49 वर्षानिमित्त त्यांचा इथं आपल्या समवेत उपस्थितीत या ठिकाणी सत्कार व्हावा अशी मी विनंती करतो। मॅडमला विनंती करतो की आपण या ठिकाणी
अतिशय कार्यकारी सगळ्यात एकत्र येऊन आमदार शरद काळे यांच्याकडे आपण 100% मार्गी लावणार असे तुम्हाला राहणार. या सर्व प्रकल्पांनी या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. 4 लोक म्हणजे लावणार आणि या तिथे 5 लोकांनी आतापर्यंत जपून ठेवलं. हे सगळं ठेवण्यासाठी ज्या लोकांनी अतिशय मोलाचा परिश्रम घेतले त्यांचा पण आता परत आभार मानतो. काय खऱ्या लोकांनी ते असतो आपण सगळ्या गावचा विश्वास करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन गेला तर ते एक भेटी देतं. तिथं आपल्याला सगळे लोक गेल्यानंतर आमचा झाला पण त्यावेळी विचार करावा लागेल काय आणि हा आपण 100% फक्त आपण सगळ्यांच्या मार्गे लावून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. मला साधारणतः आठवतं मी या स्मारकामध्ये 98ला देखील आलेलो आहे. 98 नंतर बऱ्याच वेळ या स्मारकामध्ये आलेलो आहे. इथून बरेच विद्यार्थी घडलेले आहे. कारण इथे या गावामध्ये एक जातीय सलोख्याचं वातावरण आहे. इथे बौद्धच नाही तर इतर जो बहुजन वर्ग आहे तो एकोप्याने राहत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर 2 वर्षानंतर म्हणजे महाराष्ट्रामधलं सगळ्यात आधीचं स्मारक हे आहे. आणि या ठिकाणी श्रामणेर शिबिरं झालेले आहेत, बाल संस्कार शिबिरं झालेले आहेत, महिला शिबिरं झालेले आहेत आणि त्या शिबिरातून महिला घडलेल्या आहेत. छोटे मुलांवर चांगले संस्कार लागलेले आहेत आणि जे श्रामणेर झालेले आहेत, श्रामणेर झाल्यानंतर माणूस 22 प्रतिज्ञांचं पालन करतो, व्यसनापासून दूर राहतो. असा हा श्रामणेर वर्ग, बौद्धाचार्य वर्ग याच जागेतून याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकामधून घडलेला आहे. या ठिकाणी कार्यकर्ते तयार झालेले आहेत. कारण रमेश निकम असतील, गौतम वाहुळ असतील, आमचे जे कालकथित बौद्धाचार्य निकम असतील, रामदास निकम, असे माणसं या ठिकाणी घडलेले आहे. आमचे अरुणजी लोंढे असतील, सिद्धार्थ मेहरखाम असतील, हे माझे 96-97चे मित्र आहेत सगळे. विजयजी भातंकर असतील, आमचे नानासाहेब असतील. आणि या लोकांमुळे जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एक फार मोठी चळवळ उभी केलेली आहे. त्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणजे सुरेगाव. आणि हे सर्व कार्यकर्ते जिल्ह्याचं जे नेतृत्व करतात ते सगळे कार्यकर्ते या सुरेगावमधून घडलेले आहेत. काळे साहेबांचं देखील मी कौतुक करेल की प्रत्येक त्या बुद्ध जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, 24 सण महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. त्या ठिकाणी माननीय शंकरराव काळे साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील, सन्माननीय आमदार साहेब, या सगळ्यांचं सहकार्य आमच्या या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मिळत आहे. आणि म्हणून त्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या सुरेगावचं नाव खऱ्या अर्थाने जिल्ह्यात नव्हे तर एक महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक झालेलं आहे. मीराताई आंबेडकरांनी देखील, बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई मीराताई आंबेडकरांनी देखील या स्मारकाच्या कामाचं, या सुरेगावचं कौतुक करून सन्मान चिन्ह या ठिकाणी या गावाला दिलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. पण गावकऱ्यांच्या आणि सरपंच ताईंना एक रिक्वेस्ट राहील की आज कित्येक वर्ष झालेली आहेत, काळे साहेबांनी स्मारक बनवलेलं आहे, पण त्या स्मारकामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. भव्य दिव्य असं स्मारक पुढच्या काळामध्ये आम्हाला दिसावं असं आम्ही भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार साहेबांना पत्र देखील देऊ, त्यांना रिक्वेस्ट करू. कारण ते प्रत्येक वेळेस आपल्याला सहकार्य करतात आणि सरपंचांच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना
सांगूया आणि ते ऐकतील, कारण ते देखील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतून तयार झालेलं एक नेतृत्व आहे. आणि म्हणून मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या वर्धापन दिनानिमित्ताने तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. निकम सर, तर मला जसं आठवतं तेव्हापासून मी इथं येण्याचा प्रयत्न बराच वेळा केला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर खूप छान सुंदर असं हे स्मारक आहे आणि याच्या आठवणीला उजाळा देत असताना अनेक लोक विविध प्रकारच्या या आठवणीला उजाळा देणार आहेत. परंतु ज्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस निर्माण झालं, प्रयाण झालं, तर निर्माणाच्या नंतर ज्यावेळेस इथले जे काही जे आपले कामगार वर्ग होते त्या कामगार वर्गांच्या माध्यमातून साहेबांना जी विनंती करण्यात आली काळे साहेबांना, साहेब आम्हालाही ते अंत्ययात्रेला आम्हाला जाण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी. परंतु साहेब म्हटलेत की एवढे लोक जर सर्व जर गेले हा कारखाना कदाचित त्या दिवसापुरता आपल्याला बंद ठेवावं लागेल, 1-2-4 दिवस ते जातील. तर त्याहीपेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी मागा किंवा वेगळं काहीतरी आपण संकल्पना निवडू की जेणेकरून बाबासाहेबांना अभिवादन आपण इथूनच तुम्हाला कायमचं करता येईल. तर अशा पद्धतीने आदरणीय स्वर्गवासी शंकररावजी काळे साहेब यांच्या माध्यमातून आणि स्थानिक ग्रामस्थ आणि स्थानिक जे काही जे लोक त्यावेळीचे लोक होते, त्यावेळेचे माझ्यावरती मला कोणतरी सांगतं की बनकर वगैरे हे जी लोकं होती त्यावेळीची, तर त्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तुम्हाला एवढ्या लांब जाण्यापेक्षा तुम्हाला इथं बाबासाहेबांचं स्मारकच इथं पहिलं स्मारक महाराष्ट्रातलं हे इथं पहिलं उभं राहिलं ते 1958मध्ये बाबासाहेबांचं ज्यावेळेस निर्माण झालं 56 नंतर 2 वर्षांनी स्मारकाची निर्मिती या लोकांना शब्द दिल्यानंतर साहेबांनी निर्मिती केली. अतिशय सुंदर असं स्मारक, नेहमी कार्यक्रम वगैरे होतात, खूप काही स्थानिक ग्रामस्थ सर्वांचं सहकार्य लाभतं आणि अशा स्मारकामध्ये आज आम्हालाही बोलवलं. सर्व माझ्या वरिष्ठ सर्व म्हणजे वडीलधाऱ्या मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय.